तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन ई-के-वाय-सी करणे सर्वच 2,50,00,000 बहिणींना बंधनकारक झालेलं आहे आणि ई-के-वाय-सी करणे त्यांना आवश्यक आहे। बघा, आता ई-के-वाय-सी करताना भरपूर लाडक्या बहिणींकडून काही चुका सुद्धा झालेल्या आहे। भरपूर लाडक्या बहिणींची आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये कमेंट येत आहे की आमच्याकडून ही चुकी झाली, आमच्याकडून ती चुकी झाली, आमच्याकडून जाती प्रवर्ग सिलेक्ट करताना चुकी झाली, आमच्याकडून जे आहे ते या दोन ऑप्शनमध्ये होय किंवा नाही हे ऑप्शन सिलेक्ट करताना चुकी झाली, तर आमचे अर्ज रद्द होईल का, आमचे अर्ज अपात्र होईल का, हा सर्व प्रश्न जे आहे ते लाडक्या बहिणी विचारत आहे। आता ऑलरेडी मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये जे काही ई-के-वाय-सी बद्दल मी व्हिडिओ टाकलेले आहे त्या प्रत्येकच व्हिडिओमध्ये तुमचे या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे। तरी पण लाडक्या बहिणींच्या कमेंट येतच आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवणे मला सर्वात जास्त महत्त्वाचे आहे। म्हणजे त्या बहिणीच्या डोक्यातला जो काही प्रश्न आहे तो क्लिअर होईल आणि लाडकी बहीण जे आहे ते ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली आहे आपला व्हिडिओ पाहून त्या रिलॅक्स होतील, म्हणजे त्यांना ई-के-वाय-सी बद्दल काहीच टेन्शन या ठिकाणी राहणार नाही। त्याचप्रमाणे वेगवेगळे काही आणखी 2 ते 3 प्रश्न आहे, आधार क्रमांकाबद्दल प्रश्न आहे, वेबसाईट बद्दल प्रश्न आहे, ते सुद्धा प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, जेव्हा लाडक्या बहिणी त्यांचा लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकतात, त्यानंतर ओटीपी टाकून सबमिट करतात, पती वडिलांचा आधार क्रमांक टाकतात, ओटीपी टाकून सबमिट करतात, तिसऱ्या नंबरचं तुमच्यासमोर पेज अशा प्रकारे ओपन होते। तिसऱ्या नंबरचं पेज अशा प्रकारे ओपन होते। सर्वात पहिला ऑप्शन येते बघा, या ठिकाणी तुमच्या जे काही तुम्ही पती वडिलांचं नाव टाकता या ठिकाणी वरच्या बाजूला ऑटोमॅटिकच ते नाव तुमचं येऊन जाते। तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पती वडिलांचं नाव टाकायची गरज पडत नाही। तुम्ही आधार ओटीपी टाकला त्यांचा, त्यानंतर अशा प्रकारे तुमच्या पती वडिलांचं नाव ऑलरेडी त्या ठिकाणी येत असते, तुम्हाला टाकायची गरज नसते। तुम्ही जर छोट्या स्क्रीनमध्ये अशा प्रकारे जर तुम्ही छोट्या स्क्रीनमध्ये ई-के-वाय-सी करत असेल तर छोट्या बॉक्समध्ये बघा, तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे अशा प्रकारे छोट्या बॉक्समध्ये जे आहे ते पती वडिलांचं नाव असते, पण ते दिसून येत नाही, पण सबमिट झालेलं असते। दुसरा पॉईंट या ठिकाणी बघा, जाती प्रवर्ग सिलेक्ट करण्यामध्ये सुद्धा भरपूर बहिणींनी चुकी केली। या ठिकाणी ऑप्शन असते मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, सर्वसामान्य, 5 ते 6 ऑप्शन या ठिकाणी असते, त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं असते। तर या ठिकाणी सुद्धा भरपूर बहिणींनी चुकी केलेली आहे। तर तुमचा फॉर्म यामुळे रद्द होईल का किंवा अपात्र होईल का, त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला मी पूर्ण क्लिअर करतो। या ठिकाणी बघा, थोडा कन्फ्यूज करणारा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नाहीत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत, निवृत्तीनंतर पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत। हे वाक्य जे आहे हे भरपूर बहिणींना कन्फ्यूज करणार होतं, त्यामुळे भरपूर बहिणींनी या ठिकाणी चुकी केली। तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो, कोणी होय सिलेक्ट करायचं होतं, कोणी नाही सिलेक्ट करायचं होतं। मग आता चुकी झाली असेल तर काय होणार पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, निवृत्तीनंतर पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत। आता बघा, पात्र असणे म्हणजे काय, तर तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकर नसणे किंवा पेन्शन पेमेंट घेणारा व्यक्ती नसणे तुमच्या राशन कार्डवर। ठीक आहे, तुमच्या राशन कार्डवर कोणीच पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत किंवा सरकारी नोकरीवर नाहीत, तर या ठिकाणी या वाक्याला शासनाच्या या वाक्याला आपल्याला होकार देणे, पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत, होय या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं होतं। होय, आमच्या कुटुंबामध्ये कोणीच पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत, आमच्या कुटुंबामध्ये पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत। जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शन किंवा पेमेंट घेत असेल, त्यांना पेमेंट मिळत असेल, निवृत्तीनंतर पेन्शन मिळत असेल, तुमच्या कुटुंबामध्ये वडील आहे किंवा आजोबा आहे, पेन्शन किंवा पेमेंट मिळते, तर या ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं। नाही का बरं? कारण या वाक्याला समर्थन नाही, कारण तुमच्या कुटुंबामध्ये पेन्शन पेमेंट मिळते, त्यामुळे या वाक्याला तुम्ही समर्थन देत नाही, त्यामुळे नाही या ठिकाणी सिलेक्ट करायचं। त्यानंतर दुसरा ऑप्शन बघा, दुसरा ऑप्शन या ठिकाणी आहे की एका कुटुंबामध्ये, आता कुटुंबाचा अर्थ काय, तर तुमचं राशन कार्ड, तुमच्या राशन कार्डवर जे काही व्यक्ती आहे, तुमच्या कुटुंबामध्ये तुमची सासू असेल, तुमची सून असेल, तुमची मुलगी असेल किंवा इतर कोणती मुलगी किंवा लाभार्थी बहीण असेल, तुमच्या कुटुंबामध्ये फक्त एका राशन कार्डवर, तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं राशन कार्डवर फक्त एकच विवाहित बहीण लाभ घेत आहे। विचारण्यात आलेलं आहे, तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे की तुमच्या कुटुंबामधील फक्त एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत आहे, तर होय सिलेक्ट करायचं। होय कोणी सिलेक्ट करायचं, तुमच्या राशन कार्डमध्ये जर फक्त एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत असेल तरच या ठिकाणी होय सिलेक्ट करणे। मग आता नाही कोणी सिलेक्ट करायचं, तर ज्या कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त अर्ज भरले असेल, मग काय,
तर 2 विवाहित अर्ज भरले असेल तर नाही सिलेक्ट करायचं. 1 विवाहित आणि 2 अविवाहित अर्ज भरले असेल तरी पण नाही सिलेक्ट करायचं. 2 विवाहित आणि 1च अविवाहित असेल तरी पण नाही सिलेक्ट करायचं. सर्वांनी नाही सिलेक्ट करायचं. फक्त होय कोणी सिलेक्ट करायचं? होय त्याच बहिणीने सिलेक्ट करायचं. 1च विवाहित अर्ज असेल आणि 1च अविवाहित अर्ज असेल तरच या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं. तुम्हाला दोन्ही प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं असेल तर आता या ठिकाणी जर तुम्ही चुकी केली तर तुमचे अर्ज पात्र किंवा अपात्र होईल का? तर सर्वात आधी समजून घ्या, तुमच्या पती आणि वडिलांचा आधार क्रमांक कशासाठी मागितला? दुसऱ्या कोणत्याच योजनेमध्ये लाभार्थी बहिणीचा, आता निराधार योजना आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही योजना आहे त्यामध्ये दुसऱ्या कोणत्याच योजनेमध्ये लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक, लाभार्थी बहिणीच्या कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीचा आधार क्रमांक मागितला जात नाही. या ठिकाणी का मागितला? तुमच्या कुटुंबातील पूर्ण चौकशी करण्यासाठी. तुमच्या कुटुंबातील पूर्ण चौकशी करण्यासाठी. आता जे काही हे तुम्ही या ठिकाणी जाती प्रवर्ग चुकीचा निवडला किंवा होय नाही हे ऑप्शन चुकीचे निवडले त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला. मग आता बघा, पती आणि वडिलांचा आधार क्रमांक तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे. पती आणि वडिलांचा आधार क्रमांक तुम्ही या ठिकाणी दिला. आता त्यावरून चौकशी होणार. तुमच्या पतीचा आधार क्रमांक दिला त्यावरून चौकशी होणार. वडिलांचा आधार क्रमांक दिला त्यावरून तुमच्या कुटुंबातील चौकशी होणार की तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर आहे का? तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर आहे का? किंवा राशन कार्डवरून तुमच्या पती वडिलांच्या आधार कार्डला राशन कार्ड लिंक आहे त्यावरून चौकशी होणार की एकच विवाहित बहीण लाभ घेत आहे की जास्त विवाहित बहीण लाभ घेत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. चौकशी तर 100% होणारच आहे. बघा आता चौकशी कधी होणार? तर चौकशी पूर्ण 2,50,00,000 बहिणींची जेव्हा EKYC पूर्ण होईल त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये या सर्व 2,50,00,000 बहिणींची पुन्हा चौकशी होणार आणि पुन्हा यामधून लाखो बहिणी अपात्र केल्या जाणार आहे. आता ज्या बहिणी या योजनेमध्ये अपात्र असून सुद्धा लाभ घेत आहे त्या बहिणींची चौकशी करण्यासाठीच पती आणि वडिलांचा आधार क्रमांक मागितलेला आहे. दुसरं काहीच या ठिकाणी कारण नाही. आता तुम्ही जर चुकी केली असेल तर तुमच्या चुकीला आता या ठिकाणी तुम्ही होय किंवा नाही केलं, मग शासनाला कसं समजणार की तुम्ही खरं सांगितलं की खोटं सांगितलं? ते काय करणार? तुमच्या पती आणि वडिलांच्या आधार क्रमांकावरून चेक करणार की खरंच तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर आहे का? मग तुम्ही जर या ठिकाणी होय केलं म्हणजे तुमचा होकार आहे म्हणजे आमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर नाही. मग तुम्ही जर खोटं सांगितलं असेल तर मग तुमच्या पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरून माहिती घेणार की खरंच सरकारी नोकरीवर आहे का, चारचाकी कार आहे का, इन्कम टॅक्स भरतात का किंवा एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त अर्ज भरले आहे का, हे सर्व माहिती तुमच्या पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरून होणार आहे. ते लोक काढणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही किंवा तुमचे त्यावरून अर्ज रद्द होणार नाही. तुमचे अर्ज रद्द होणार. पती आणि वडिलांच्या नावावर जर चारचाकी कार निघाली, सरकारी नोकरीवर कोणी असेल तरच तुमच्या कुटुंबातील अर्ज रद्द होणार, अन्यथा अर्ज रद्द होणार नाही जर तुम्ही या ठिकाणी चुका केल्या असेल तर. त्यामुळे काळजी करू नका, मी तुम्हाला क्लिअर सांगत आहे. तर बघा, सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. 2.5 कोटी बहिणींची EKYC आहे, EKYC करायची आहे. मग त्यामध्ये जर 50 लाख बहिणींनी जर EKYC मध्ये चुकी केली तर त्यामध्ये फक्त या छोट्याशा चुकीसाठी 50 लाख बहिणींचे अर्ज रद्द होणार नाही. त्यानंतर बघा, भरपूर बहिणींचे असे प्रश्न येत होते की लग्नाच्या आधी आम्ही जे आहे ते वडिलांच्या राशन कार्डवरून अर्ज भरला होता, वडिलांचं राशन कार्ड त्या ठिकाणी सबमिट केलं होतं, तेव्हा आमचं आधार कार्डवर नाव सुद्धा वडिलांचंच होतं, आमच्या आधार कार्डवर सुद्धा वडिलांचंच नाव होतं. त्यावेळेस आम्ही अर्ज भरला होता, आमचा अर्ज मंजूर झाला, आम्हाला आतापर्यंत पैसे आले. पण आमचं आता लग्न झालेलं आहे. आता आमचं लग्न झालं तर आता आम्ही काय करायचं? आता KYC मध्ये काय करायचं? कारण आम्ही आमचं आधार कार्ड अपडेट केलं. आता आमच्या आधार कार्डवर पतीचं नाव आहे. तर बघा, KYC करणे म्हणजे काय? तर KYC करणे म्हणजे तुमचं अर्ज अपडेट करणे. तुमचा अर्ज अपडेट करणे. आता तुम्हाला काय करायचं आहे? क्लिअर उत्तर देतो, समजून घ्या. राशन कार्ड, वडिलांच्या राशन कार्डवरून जरी अर्ज भरला असेल आणि आता जर लग्नानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं असेल म्हणजे तुमच्या पतीचं नाव तुमच्या आधार कार्डच्या मागे लागलं असेल तर पतीचंच आधार कार्ड या ठिकाणी द्यायचं आहे. वडिलांचं आधार कार्ड देऊ नका. कारण तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं म्हणजे शासनाच्या रेकॉर्डमध्ये तुमचं नवीन नाव आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पतीचं नाव आलेलं आहे बॅकग्राऊंड मध्ये, म्हणून तुम्हाला पतीचंच आधार कार्ड या ठिकाणी लिंक झालेलं आहे. आता जर तुम्ही वडिलांचं आधार कार्ड दिलं तर त्या ठिकाणी तुमचं सरनेम किंवा पती वडिलांचं नाव मॅच होणार नाही. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करायचं. त्यामुळे तुम्हाला या KYC ला अपडेट करायचं आहे. KYC चा अर्धच तो आहे की तुमचा अर्ज अपडेट करणे, तुमची KYC अपडेट करणे. त्यामुळे तुम्ही जर आता आधार कार्ड अपडेट केलं असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचंच आधार कार्ड या ठिकाणी सबमिट करायचं आहे, त्यांचाच OTP द्यायचा आहे. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत लग्नानंतर आधार कार्ड अपडेट केलं नसेल, तुमच्या वडिलांचंच नाव आधार कार्डवर असेल तर वडिलांचाच आधार कार्डचा OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. त्यानंतर भरपूर लाडक्या बहिणींचा महत्त्वाचा प्रश्न आहे की या वेबसाईट चालत नाही. 2 ते 3 दिवसाआधी वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना आता माहीत झालेलं आहे की वेबसाईटवर EKYC करायची आहे.
त्यामुळे खूप जास्त लोड, खूप जास्त या ठिकाणी प्रेशर जे आहे ते वेबसाईटवर येत आहे. खूप जास्त ट्रॅफिक वाढलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येतो. दिवसा तर वेबसाईट चालत नाही. दिवसा जर ओपन कराल तर फक्त ब्लँक पेज तुम्हाला दिसून येते. eKYC ची वेबसाईट ओपन होत नाही. रात्री 12 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत वेबसाईट ओपन होते, पण त्यावेळेस सुद्धा तुम्हाला OTP येईलच, तुमचे eKYC सबमिट होईलच असं शक्य नाही, कारण खूप जास्त वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. होई तोपर्यंत रात्रीच्या वेळेस प्रयत्न करा. लक बाय चान्स तुमची eKYC सक्सेसफुल सबमिट होऊन जाईल. भरपूर बहिणींची होत आहे. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तुमचे सुद्धा eKYC सक्सेसफुल सबमिट होऊन जाईल. त्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन येते आधार क्रमांक टाकल्यावर की सदर आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही, असं सुद्धा ऑप्शन येते. तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला का, हे सर्वात आधी चेक करा. सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला असेल तर तुमचा अर्ज पात्रच आहे, तुमचा अर्ज रद्द झालेला नाही. तुमचा अर्ज जर रद्द झाला असता तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले नसते. हे क्लिअर. हे जे काही ऑप्शन येत आहे हे फक्त टेक्निकल प्रॉब्लेम आहे. वेबसाईटवर लोड येत असल्यामुळे टेक्निकल अशा प्रकारचे 2-3 टेक्निकल प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येते. त्यामुळे तुम्हाला eKYC साठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे मी काही दिवसाआधी एक व्हिडिओ टाकलेला होता, त्यानंतर काल सुद्धा एक व्हिडिओ टाकला. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुमची eKYC जर पूर्ण झाले असेल तर तुम्ही पावती काढू शकता. तुम्ही ऑनलाईन तुमचे दोन्ही आधार कार्डवरचे OTP सक्सेस झाले आहे का याबद्दल तुम्ही पावती काढू शकता. त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला होता. तो व्हिडिओ सुद्धा भरपूर बहिणींनी पाहिला, भरपूर बहिणींनी कमेंट केली. त्यांनी सांगितलं की नो रेकॉर्ड फाउंड असं या ठिकाणी दाखवत आहे. नो रेकॉर्ड फाउंड दाखवत आहे कारण जे काही eKYC करताना OTP येतात ते याच वेबसाईटवरून येतात. ज्या वेबसाईटवर तुम्ही पावती चेक करत आहे त्याच वेबसाईटवरून ते OTP येतात. त्यामुळे दोन्ही वेबसाईटवर लोडिंगवर चालत आहे. दोन्ही वेबसाईट लोडिंगवर चालत आहे. त्यामुळे तुम्हाला काही दिवसानंतर प्रयत्न करायचा आहे. काही दिवसानंतर तुमचा रेकॉर्ड त्या ठिकाणी दिसून येईल. जर तुमची eKYC सक्सेसफुल झाली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमची eKYC ची OTP ची पावती, दोन्ही आधार कार्डच्या OTP ची पावती तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. सध्या वेबसाईट ओपन होत नाही किंवा OTP येत नाही तर तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्हाला काही दिवसानंतर चेक करायचा आहे. तुमचा रेकॉर्ड त्या ठिकाणी अपडेट होऊन जाईल. या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करीन किंवा त्या टॉपिकवर स्पेशल व्हिडिओ येणार. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.